वडेट्टीवारांनी अजिबात या संदर्भात काँग्रेसच्या भूमिकेला फार महत्त्व देत नाही। संजय राऊत कोणाला महत्त्व देत नाही तो त्यांचा प्रश्न आहे। आम्ही तरी कुठे संजय राऊतांना महत्त्व देतो फार। वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून संजय राऊत आणि विजय वडेट्टीवारांमध्ये जुंपली। राऊतांच्या वक्तव्याला फारसं महत्त्व देत नाही म्हणत वडेट्टीवारांनी सुनावलं। मुंबई आणि विदर्भ तोडण्याचा प्रयत्न सुरू, मात्र वेगळ्या विदर्भाचं स्वप्न पाहणाऱ्यांचा स्वप्नभंग होईल, संजय राऊतांचं मोठं विधान। सरकार विरोधी पक्षनेत्याला घाबरतंय, विरोधी पक्षनेता कुठेच ठेवायचा नाही हे त्यांचं लक्ष, संजय राऊतांचा हल्लाबोल। तर विरोधी पक्षनेता द्यायचा नाही ही सरकारची भूमिका, वडेट्टीवारांनीही सुनावलं। अधिकाऱ्यांनी त्यावेळीच कागदपत्र तपासणं गरजेचं होतं, व्यवहार होताना अधिकाऱ्यांनी नकार द्यायला हवा होता। पुणे जमीन व्यवहाराबाबत अनौपचारिक गप्पांमध्ये अजितदादांचं मोठं विधान। तुटेपर्यंत ताणलं गेलंय, आता थांबलं पाहिजे। रायगडच्या पालकमंत्री पदाच्या मुद्द्यावरून दादांचं अनौपचारिक गप्पांमध्ये भाष्य। तर दादा एक पाऊल पुढे गेले तर आम्ही 2 पावलं पुढे जाऊ, भरत गोगावलेंचं मोठं विधान। पुण्यामध्ये ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो वापरत प्रचाराला सुरुवात, कोरेगाव पार्कात बाबू वागसकरांचा प्रचार। फोटोमुळे पुण्यात ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढण्याच्या चर्चांना उधाण। लहान मुलं बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढल्यावरून राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना पत्र। रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांसोबत त्यांचे आईवडील असतात का, त्यांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंची पत्रातून मागणी। पालघरवर पूर्वीपासूनच गुजरातचा डोळा, सीमा ओलांडून गुजरातची पालघरमध्ये घुसखोरी सुरू। संजय राऊतांची गुजरातच्या घुसखोरीच्या मुद्द्यावरून सडकून टीका। ही थेट दृश्य नागपूरमधली। नागपूरमध्ये कोळी समाजाचं आंदोलन चिघळलेलं आहे। यशवंत स्टेडियममध्ये कोळी समाज आंदोलन करत होतं, जे आंदोलन चिघळलंय। पोलीस आंदोलनामध्ये उतरलेले आहेत आणि आता ताब्यात घ्यायची कारवाई सुरू झालेली आहे। पोलीस आंदोलन करायला गेलेल्यांना ताब्यात घेत आहेत। यशवंत स्टेडियम कोळी समाजाचं आंदोलन पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। पोलीस या सगळ्यांना व्हॅनमध्ये भरतायत आणि घटनास्थळावरून बाजूला नेत आहेत। यशवंत कोळी समाज आक्रमक झाला आणि यशवंत स्टेडियमच्या बाहेर आंदोलन करायला आला। कोळी समाजाने यशवंत स्टेडियम बाहेर हे आंदोलन केलंय, ज्यात पोलिसांनी यशवंत स्टेडियममध्ये कोळी समाज आला होता आंदोलन करायला आणि या कोळी समाजाला स्टेडियमच्या परिसरातून हटवण्याकरता पोलिसांनी कारवाई सुरू केलेली आहे। ही थेट दृश्य आपण बघतोय नागपूरची। हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे, पूर्ण आठवडाभर चालणार आहे। शनिवार रविवार सुद्धा कामकाज चालेल असं कळत होतं। आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते यांना विचारेन। नरेंद्र, या कोळी समाजाचं नेमकं म्हणणं काय, का आंदोलन ते करतायत? यशवंत स्टेडियम बाहेर काय झालं? यशवंत स्टेडियम मध्ये मोर्चा निघणार होता, त्यापूर्वीच या ठिकाणी जे कोळी बांधव आहे यांनी जे स्टेडियमच्या ज्या मोठ्या पायऱ्या आहेत त्याच्यावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न आहे। मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन असं चालू ठेवणार आहे। आज काही हो कोणत्याही परिस्थितीत हो आमच्या ज्या मागण्या मान्य जर केल्या नाही तर आम्ही मात्र मोठी तीव्र भूमिका घेण्याची त्यांनी इशारा दिला होता आणि त्यानुसार त्यांनी अर्धनग्न स्थितीमध्ये जे यशवंत स्टेडियम आहे या यशवंत स्टेडियम मध्ये पळापळ सुरू केली होती आणि पोलिसांची त्यामागे मात्र मोठ्या प्रमाणात धावपळ सुरू झाली होती। पोलिसांचा मोठा गराडा या आंदोलकांच्या मागे राहू लागला होता आणि
विशेष म्हणजे या मोर्चेकऱ्यांना आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी मोठे कुमक जे आहे या ठिकाणी दाखल केलेली आहे आणि बेदरकारपणे जे आहेत महिला आणि जे आंदोलक होते त्यांना उचलून त्या गाड्यामध्ये टाकण्यात आलेलं आहे. एकंदरीतच पाहता हे जे आंदोलन आहे कोळी समाजात हे चिरडलं गेलेलं आहे. एकंदरीतच पाहता या आंदोलनाची जी सुरुवात आहे तर ती तीव्रता जी आहे ती मोठी आहे. अजूनपर्यंत पोलिसांची कारवाई या ठिकाणी सुरूच आहे. अजूनही ही कारवाई सुरूच असून आंदोलकांना ताब्यात घेण्याचं जे काम आहे त्या ठिकाणी दाखल चालूच आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी पोलिसांची मोठी कुमक या ठिकाणी आहे. आपण या ठिकाणी सीपी आहे तर त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर काय कारवाई करण्यात आली? आपण जर बघितलं तर या ठिकाणी पोलिसांचा मोठा गराडा आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची भेट मागितली आहे परंतु अजूनपर्यंत मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाही आहे. त्यामुळे हे जे आंदोलक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आक्रमक झालेले आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जो पोलिसांचा जो बंदोबस्त होता तो कमी पडला होता. याच ठिकाणी दुसरे आंदोलनस्थळी सुद्धा पुष्पांतर या ठिकाणी दाखल झालेले आहे. विशेष म्हणजे हा जो आदिवासींचा जो मोर्चा आहे तो मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं दिसून येतं. जवळपास विदर्भातून या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मोठे आंदोलक दाखल झालेले आहेत आणि आंदोलकांची संख्या जी आहे तर ती वेळेनुसार वाढत चाललेली आहे आणि हा मोर्चा आक्रमक होण्याची शक्यता. नरेंद्र, कोळी समाज आहे का आदिवासी समाज आहे त्यांचं पुन्हा एकदा काय म्हणणं आहे? अर्धनग्न आंदोलन का करावं लागलं यशवंत स्टेडियमवर? थोडक्यात हे आदिवासी कोळी समाज आहे. यांच्या ज्या प्रश्न सुटेपर्यंत त्यांच्या मागण्या ज्या आहे कोळी मल्हार आदिवासी टोकरे कोळी मल्हार कोळी महादेव कोळी धर्मातीला जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळण्यासाठी हा जो मोर्चा आहे तो काढण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे या मोर्चातले जे बांधव जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत. त्यांनी अर्धनग्न आंदोलन सुरू केलं होतं आणि त्यांची तीव्रता जी आहे ती मोठी होती. त्यांनी ज्या पद्धतीनं हे आंदोलन जे केलं गेलं ते पोलीस प्रशासनावरही दबाव वाढवणारा होतं आणि सरकारवरही दबाव वाढवणारा आहे. कारण ज्या पद्धतीनं महिला ज्या आक्रमक झाल्या होत्या त्यांनी ती पळो करून सोडलेलं आहे. या ठिकाणी पोलीस प्रशासनाची दमछाक करणारं आंदोलन झालेलं आहे. नक्की नरेंद्र, तुर्तास धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. कोळी आदिवासी समाजानं आपल्या जात प्रमाणपत्रासंदर्भात मागण्यांकरता हे आंदोलन यशवंत स्टेडियम नागपूर इथं केलेलं होतं. तर भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यातील जो काही वाद होता पालकमंत्री पदावरून तो चव्हाट्यावर आलेला होता आणि त्याच संदर्भामध्ये हे महत्त्वाचं विधान समोर आलंय. या संदर्भात पुढची बातमी आपण बघूयात. राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आगामी काळामध्ये मुंबईसह राज्यातील विविध नगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा देखील होण्याची शक्यता आहे. अशामध्येच आता मुंबईमध्ये महापौर कोण होणार अशी चर्चा रंगली आहे. मुंबईमध्ये भाजपचाच महापौर होईल आणि त्यामुळे सर्वांची कॉलर टाईट होईल असा दावा मंत्री मंगल प्रभात लोढांनी केलेला होता. यावर उद्धव ठाकरेंनी त्यांना जोरदार टोला लगावलाय. भाजपा जब सत्ता में आएगी, भाजपा का जब महापौर बनेगा, माननीय देवाबाबू जब उसको शपथ दिलाने के लिए महानगर पालिका में जाएंगे तो आपकी और मेरी सबकी कॉलर टाइट होने वाली है और मोहल्ले से लेके पुलिस स्टेशन से लेके महानगर पालिका तक आपको यदि साइड की कुर्सी में बिठाने वाले होंगे तो अभी आगे की कुर्सी पर बिठाएंगे. मंगल प्रभात लोढा म्हणाले की मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा महापौर बसल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि माझी कॉलर टाईट होणार असं मंगल प्रभात लोढा म्हणाले. या विधानाकडे आपण बहुतेक टाईट होऊन बोलले असते म्हणजे कॉलर टाईट होऊन बोलले असते.